कुंभमेळ्यात मौनी अमावस्येला झालेल्या चेंगराचेंगरीनं जबाबदार लोकांची झोप उडाली होती। या घटनेतून त्यांनी धडा घेतला। त्याचं सोमवारी दर्शन घडलं। म्हणूनच वसंत पंचमीचं तिसरं अमृत स्नान चेंगराचेंगरी गोंधळाविना शांततेत पार पडलं। 2 कोटीहून जास्त लोकांनी डुबकी घेतली। मौनी अमावस्येच्या दिवशी 7.50 कोटी भाविकांनी स्नान केलं होतं। तेव्हा गर्दी अनियंत्रित झाली होती। त्यामुळे संगम किनारी झोपलेले लोक तुडवले गेले होते। त्यात 30 जणांचा मृत्यू झाला। म्हणूनच प्रशासनानं घाटावर कुणालाही झोपू दिलं नाही, गर्दीला रेंगाळू दिलं नाही। प्रत्येक वेळी हर घाट संगम अशी उद्घोषणा केली गेली। कुठेही गैरसोय होऊ नये म्हणून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ पहाटे 3 वाजल्यापासून उच्चाधिकाऱ्यांसह लखनौ येथील वॉर रूममध्ये हजर होते। मेळा क्षेत्रात खबरदारी म्हणून BSF सह केंद्रीय सुरक्षा दलास तैनात केलं होतं। पहाटे 4:30 वाजता नागा साधूंद्वारे स्नानाला सुरुवात झाली। नंतर 13 आखाड्यांनी वारंवार डुबकी घेतली। आखाडा परिषद अध्यक्ष रवींद्र पुरी यांनी सांगितलं 8 पासून आखाड्यांची रवानगी सुरू होईल।